इयत्ता पहिलीपासून मराठी, इंग्रजी पाठोपाठ आता तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्ती करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यातील सर्वच विरोधी पक्ष संतप्त झाले असून राज्यातील मराठी भाषाप्रेमींनी एकत्र येऊन प्रत्यक्ष आंदोलन करत आहेत. आज धुळ्यात देखील ठाकरे सेनेच्या वतीनं साप्ताहिक मार्मिकच्या प्रती झळकावत हिंदी सक्तीच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हिंदी सक्तीला जोरदार विरोध या ठिकाणी ठाकरे सेनेच्या वतीनं दर्शवण्यात आला. महाराष्ट्र राज्य शासन या मराठीच्या विरोधामध्ये उठलेलं आहे, जो अत्यंत घाणेरडा प्रकार या ठिकाणी आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आज आम्ही कलेक्टरांना या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि येत्या आठवड्यामध्ये धुळे जिल्ह्यातल्या 1100 जिल्हा परिषदेच्या शाळा, त्यातल्या त्यात 2100 प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, अशा 3000 शाळांना शिवसेनेच्या माध्यमातून एक पत्र त्या ठिकाणी पाठवलं जाणार आहे आणि त्या पत्राच्या माध्यमातून आम्ही सर्व मुख्याध्यापकांना आवाहन करणार आहोत की मराठी भाषेतच त्या ठिकाणी सक्ती करण्यात यावी. हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी अंमलात आणू नये, या संदर्भाचं पत्रव्यवहार येत्या आठवड्यामध्ये आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत.